कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। किल्ले रायगडावर आज 353वा शिवराज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। देशभरातून लाखो शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला। पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर, पोवाडे, धनगरी ओव्या, मर्दानी खेळ आणि भंडाऱ्याची उधळण यामुळे संपूर्ण रायगड परिसर शिवमय झाला होता। पहाटेपासूनच गडावर शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पालखी सोहळा आणि युवराज संभाजीराजे यांच्या आगमनानंतर संपूर्ण गडावर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा घुमू लागल्या। यावेळी राजसदरेवर युवराज संभाजीराजे यांचे पुत्र आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक अर्पण करण्यात आला। तसेच 353व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या 353 सुवर्ण होनांचा अभिषेक देखील राजसदरेवरील पुतळ्यास करण्यात आला। गडावरील विविध ठिकाणी लोककला, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना शिवकालीन इतिहासाचा अनुभव दिला। यावेळी शिवभक्तांच्या महासागराकडे पाहत युवराज संभाजीराजांनी हा जनसागर नाही तर हा शिवसागर आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या। शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेले काय होतं 350 वर्षाच्या अगोदर स्वराज्य आपलं महिलांना सन्मान होता। एक अत्याचार आपण ऐकले का? अत्याचार झाला तर शिवाजी महाराजांची शिक्षा तुम्हाला कल्पना नाही। सोडाने जवळचा माणूस असला तरी पण महिला हे सुरक्षित राहायला पाहिजे, महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, अत्याचार होणं सुद्धा विशेष नाही। हे शिवाजी महाराजांची नीतिमत्ता होती। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शिस्त होती, संस्कार होते, विश्वास होता आणि जो स्वराज्याचे काम करतो त्याला शाबासकी सुद्धा मिळायची। हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य। काय परिस्थिती आज बंधू भगिनींनो, शिवभक्तांनो काय परिस्थिती आहे? तुमची जास्त जबाबदारी आहे दुसऱ्या सगळ्या बाकीच्या पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या पेक्षा। तुमची जबाबदारी आहे, तुम्ही विचार करा। आता दररोज पेपरमध्ये आपण बघतो आमच्या महिला भगिनींच्या अत्याचार झाला, मुलांच्या अत्याचार होतो, भ्रष्टाचार। स्वतःला पण म्हणू शकत हे आमचं शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे म्हणू शकतो का? म्हणू शकतो? सांगा ना। म्हणजे तुम्हाला आवाज नाही म्हणजे मला वाटतं फक्त तुम्हाला हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे काय? शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे काय? शिवाजी महाराजांचं स्वराज्य